अर्णव नावाचा एक मुलगा पडला आणि आम्ही खूप हसलो. ए असं करतात का? नाही हा केशव फोन नाही घेत. काका कधी येणार? येईल रे आता ते बालक. काका चल बघ भेटायला. केशव अरे काकाला काही चहा कॉफी घेऊ देशील की नाही? आणि तुझ्यासाठी पोही करून ठेवलेत ते कोण खाणार? जा पटकन जाऊन खाऊन घे. करण इकडे. आजकाल तू खूप गोष्टी विसरत चालल्यास. नाही माहिती. बाहेर बाल्कनीमध्ये. कारण काय झालंय हेच शोधतोयस ना? कुणाचं आहे हे? रियाचं. मग कुणाचं आहे? तुम्ही दोघे गेला होता तिथे डायरी ठेवली होती. तुम्ही पुढे गेलात. कुणीतरी आलं डायरी गेली. हे तिथे सापडलं. अच्छा म्हणजे ज्या मुलीकडे तुझी डायरी आहे त्या मुलीचं हे ब्रेसलेट आहे. चल की फिरायला. सावकाश जा रे. आज प्रताप पण लवकर घरी येणार आहे. त्याला ब्ल्यू कलर आवडतो. नो 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 नो. ओ नो. एक्सक्यूज मी. हा बोला. काय लिहिताय? हे होय माझ्या कर्माची फळं. वा छान नाव आहे कवितेचं. माझ्या कर्माची फळं. कविता? बाळ तुझा काय तर गैरसमज होतो. तुमचं नाव शिव ना? नाही नाही माझं नाव तर केदार आहे. सॉरी मी शिवला शोधतीये. का पण? ही त्यांची कवितांची डायरी तर मला सापडली होती. तीच त्यांना परत करायची होती. मला वाटलं तुमच्या नवीन कवितेचं नाव आहे माझ्या कर्माची फळं. हे मी माझ्या बायकोनं ह्या महिन्यात केलेला वायफळ खर्च देऊन ठेवतो म्हणून मी तुला म्हणतो माझ्या कर्माची फळ. बाय काका. ठीक बाय. शिव मोरू तिकडे. माझं नाव केदार आहे.
श्रद्धा, चहा देतेस का ग थोडा? अरे आणलास पण? साहेब, आपल्याला एकत्र येऊन 15 वर्ष झाली आहेत. त्यामुळे तुला कधी काय हवं आणि काय नको हे मला चांगलंच ठाऊक आहे. होय काय? मग आता ओळख बघू मला काय पाहिजे ते. काका मला पोळ्या वाटत होतं. प्रताप हे केशवाला आहे. केशवच आहे ना, असं देखील त्याला काय होते. प्रताप त्याच्यासोबत करण पण आहे. असू दे. प्रताप करणारे त्याला घोड्यावर बसायचं होतं तर बसवायचं ना. करण चहा आणते. बाय, गुड नाईट. घरी जायचा मूड दिसत नाही वाटतं. काय मस्त वेळ होती ग. असं वाटत होतं की हिरोला हिरोईन भेटतच नाही, पण लास्ट गोड झाला, होय ना? मला फक्त त्यातला एक सीन आवडला, बाकी मूवी पडतच होती. मी सांगू तुला कुठला सीन आवडला असणार? मी सांगू नको म्हणलं तरी तू सांगणारच. हो, ऐक ना, ती दोघे मंदिरात एकत्र येतात बघ, तो सीन किती भारी, हो ना? नाही. मग कोणता सीन? हिरोईनचा बाबा हिरोला काय दे धनादन मारतोय, तो सीन काय सॉलिड होता. जाऊ दे, तुझ्याशी या विषयावर बोलण्यात काय अर्थच नाही. बोलूच नको मग. मला शिव रंकाळ्यावर भेटला नाही, कदाचित मंदिरात भेटेल. तू हवेत आहेस अजून. आणि एक लक्षात ठेव, मूवी सारखं रिअल लाईफ मध्ये कधीच घडत नसतं. ओके, समजलं. बाय. थोडी वेडी आहे पण ग्रेट आहे. हे परमेश्वरा, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीला तिचा शिव भेटू दे.
अजय, मी कशी दिसते रे? सुंदर. तुझ्यापेक्षा सुंदर या जगात कोणीच नाही. हे ऐकायला किती छान वाटतंय ना, पण हे तुझ्या नशिबात नाही. आयुष्यभर म्यूट मोडवर पिक्चर बघायला जमणार आहे तुला? करण, अरे करण ऐक तर. करण, अरे करण थांब ना. करण, पिक्चर हिट असतो तो त्याच्या मधल्या इमोशनमुळे, फालतू मारलेल्या डायलॉग मुळे नाही. करण, करण, अरे करण, करण. अनु, अनु. आयुष्यभर म्यूट मोडवर पिक्चर बघायला जमणार आहे तुला? आयुष्यभर म्यूट मोडवर पिक्चर बघायला जमणार आहे तुला? आदू, मी तुला परत फोन करते. रिया, आईची तब्येत खूप बिघडली ग. आपल्याला गावाला जायला लागणार. बरं, येते मी तुझ्याकडं.